नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता मात्र ही प्रीती आता समीर आणि समीरा यांचं ट्युशन घेत असते. जसं प्राजक्ताला बंद केलेलं आहे म्हणून आता ही स्वतः लगेच फुगीरपणा करत असते आणि समीर आणि समीराला विचारते की प्रॉब्लेम या शब्दाचा अर्थ काय आहे आणि प्रॉब्लेमची आता स्पेलिंग सांगून म्हणते की प्रॉब्लेम म्हणजे काय तर अडचण. आणि एखादी गोष्ट आपण मनापासून पूर्ण करतो आणि ती पूर्ण होताना मात्र जे काही अडचणी येतात त्याला म्हणतात की प्रॉब्लेम. आता मुद्दाम मोठी आई आणि अंबिका ह्या दोघी तेथे विचार करत बसलेल्या आहेत आणि आता ही मुद्दाम तेच प्रॉब्लेमवर बोलत असते. त्या दोघींना ठसावं यासाठी तर समीर आणि समीरा मात्र दोघंही लिहित असतात. परंतु आता मुद्दाम प्रीती त्यांच्यावर रागवते की समीर आणि समीरा, तुम्ही दोघांनी काय नाटकं लावलेली आहेत. तुम्हाला मात्र ट्युशन टीचर लावून काही उपयोग झालेला दिसत नाही. तुम्हाला अजूनपर्यंत काहीच येत नाही. तेव्हा आता समीर विचारतो प्राजक्ता टीचर कधी येणार आहे. त्यावरती मात्र आता प्रीती रागानेच म्हणते की नाही येणार. तुमची ती प्राजक्ता टीचर नाही येणार. एक नंबरची घाबरट आहे. तुमची ती टीचर पळून गेली म्हणून मुद्दाम आता मोठी आई आणि अंबिका यांना कानावर ऐकू जावं यासाठी आता मोठमोठ्याने ती बोलत असते. आणि आता शेवटी इनेच मात्र प्राजक्ताचे कान भरून प्राजक्ताला घाबरवलेलं असतं आणि आता वर प्राजक्तालाच म्हणते की म्हणजे ती इथून पळून गेली. पण तरी सुद्धा आता सुलोचना मॅम काही बोलत नाही. तर प्रीती आता आपल्या मनात विचार करते की मगासपासून मी पाहते की मोठी अजूनपर्यंत का बोलत नाही. त्यांचा चेहरा का इतका पडलेला आहे. नक्की काही झालेला आहे का. तर सुलोचना मात्र आता सगुणाला विचारते की अगं सगुणा, प्राजक्ता कुठे आहे. तिच्या मामाला अटॅक आलेला आहे का. त्यावरती सगुणा म्हणते की हो मॅम आणि ऑपरेशन करावं लागणार आहे. त्यावरती सुलोचना म्हणते की ऑपरेशन आहे मग तर पैशांची फार मोठी गरज असेल. पण तरी सुद्धा प्राजक्ता पैसे मागायला माझ्याकडे अजूनपर्यंत का आली नसेल. आतापर्यंत तिने माझ्याकडे पैसे मागायला यायला हवं होतं. तेव्हा आता अंबिका म्हणते हे बघा जाऊबाई, ज्या अर्थी ती येथे आली नाही त्या अर्थी मात्र कदाचित आता पैशांची व्यवस्था आहे तर ती दुसरीकडून झालेली असेल. आता सुलोचना म्हणते की दुसरीकडून नक्की कुठून झाली असेल, नक्की काय असेल. म्हणजे माझ्याकडून ती पैसे नाही घेतले पण कुठून झाली असेल तिची पैशांची व्यवस्था. तेव्हा सगुणा म्हणते की हो ना मॅम, नक्की काय झालं ते अजूनपर्यंत काही कळतच नाही. प्रीती मात्र आता यांच्यावर लक्ष ठेवूनच असते. प्रीती आता मात्र हे नक्की काय बोलतात, काय यांचं सुरू आहे याकडेच लक्ष देते. त्यानंतर मात्र आता लगेच ही सुलोचना मॅडम फोन घेतात आणि लगेच आता त्या प्राजक्ताला फोन करतात. प्राजक्ता मात्र आता इकडे हॉस्पिटलमध्ये आहे. आता ऑपरेशनला आतमध्ये मामांना नेलेला आहे म्हणून सगळेजण आता आयसी रूमच्या बाहेर आहे. आणि तेवढ्यात भाग्याच्या हातामध्ये फोन असतो आणि भाग्या आता प्राजक्ताला म्हणते की अगं हे बघ सुलोचना मॅमचा फोन आहे. तेव्हा आता प्राजक्ता फोन उचलते आणि म्हणते की सॉरी मॅम, कारण मी तुम्हाला फोन करायचंच विसरून गेले. ऍक्च्युली म्हणजे तुमच्यामुळेच आता दादाला सोडवता आलं आणि तुम्हाला फोन करायचं विसरून गेले. त्यावरती आता सुलोचना म्हणते की हे बघ. सुलोचना म्हणत आहे की हे बघ, मी मात्र तुला त्यासाठी फोन नाही केला प्राजक्ता. मला सगुणाकडून समजलेलं आहे की तुझ्या मामाला अटॅक आलेला आहे म्हणून. आणि खरं तर मीच तुला फोन करायला हवा होता परंतु मला अगं लक्षातच नाही आलं. आता प्राजक्ता म्हणते की आत्ताच थोड्या वेळापूर्वी मामाला ऑपरेशन साठी घेऊन गेलेले आहेत. आम्ही मात्र ऑपरेशन संपण्याचीच वाट बघत आहोत. आणि हे बघा हॅलो मॅम, ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर काय म्हणतात ते कळवण्यासाठी मी तुम्हाला फोन करेल. आणि आताच प्राजक्ता फोन कट करते. त्यानंतर मात्र आता लगेच सुलोचना ऑपरेशनची म्हणजे ऑपरेशन सुरू झालेलं आहे म्हणजे ऑपरेशनसाठी लागणाऱ्या सगळ्या पैशांची सोय तर झालेली आहे. आता अंबिका मॅम म्हणते की हे बघा म्हणजे जाऊबाई, तुम्ही तर म्हणाला होतात की प्राजक्ताला मात्र आता आपण आपल्या उपकारांच्या ओझ्याखाली ठेवायचं म्हणजे ती आपलं सगळं काही ऐकेल आणि आपलं सगळं काही ऐकून मात्र ती आलोकशी लग्न करायला तयार होईल. आणि तिने मात्र पैशांची व्यवस्था केलेली आहे. मग आता ही संधी सुद्धा आपल्या हातातून गेलेली आहे का. तेव्हा आता सुलोचना म्हणते की सुलोचना सूर्यवंशी आहे तर ती आता संधीची वाट बघत नसते. सुलोचना सूर्यवंशी आहे तर ती संधी निर्माण करत असते आणि ती माझ्याकडे येत नसेल तर मात्र मी तिला खेचून आणेल. तेव्हा लगेच आता सुलोचनाचा काहीतरी वेगळा प्लॅन असतो. त्यानंतर मात्र ती सुलोचना सगुणाला विचारते की तुझ्या भावाचं नाव तू काय म्हणालीस. त्यावरती आता सगुणा म्हणते की बिट्टू, कारण तो कौत्सुफला त्या जुगारामध्ये हरवण्यासाठी जे काही आता त्याला पैसे खर्च करायला लावलेला असतो आणि त्या जुगारामध्ये खूप काही कर्जबाजारी बिट्टूमुळेच आता कौत्सुफ झालेला आहे आणि तोच मात्र आता ह्या सगुणाचा भाऊ असतो. तर सुलोचना सगुणाला म्हणते की आत्ताच्या आत्ता तू तुझ्या भावाला बोलून घे, मला त्या बिट्टूला भेटायचं आहे. तेव्हा आता सगुणा मॅम म्हणते की हो ठीक आहे. त्यावरती अंबिका विचारते की जाऊबाई, नक्की तुमच्या मनामध्ये काय आहे.
तेव्हा लगेच सुलोक्षणा म्हणते की आपण आतल्या ऑफिसमध्ये जाऊन बोलूयात. आणि अंबिका आणि आता ह्या सुलोक्षणा आपल्या ऑफिसमध्ये आतमध्ये जायला बोलायला निघून जात असतात. परंतु जाताना सुलोक्षणा सांगते की बिट्टूला भेटू म्हणजे त्याला बोलवायला तू फोन कर आणि लगेच मी भेटायला बोलवलेलं आहे हे सांग. तर सगुणा लगेच आता फोन करायला घेते आणि ह्या दोघी आतमधल्या ऑफिसमध्ये बोलायला जातात. प्रीतीचा आता जळफाट होत असतो कारण तिला मात्र आता काहीच म्हणजे ऐकू येणार नाही, म्हणून तिला आता ऐकायचं असतं नक्की यांचं काय सुरू आहे ते. तेव्हा प्रीती मनात विचार करते की मोठ्या आईंचं नक्की काय सुरू आहे. आलोकने प्राजक्ताचा गळा दाबला त्यामुळे यांचा प्लॅन फेल गेलेला आहे. पण सुलोक्षणा सूर्यवंशीनी एखादी गोष्ट जर ठरवली ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय त्या मात्र शांत बसत नसतात. म्हणजे यांचं काहीतरी नवीन प्लॅनिंग आहे तर ते सुरू झालेलं दिसत आहे. त्यानंतर मात्र आता इकडे भाग्या आणि प्राजक्ता उभेच असतात. भाग्याच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि पुन्हा आता फोन येतो तर भाग्य घाबरतच येते आणि म्हणते की अगं इंटरव्ह्यू वाल्यांचा फोन आहे. तेव्हा प्राजक्ता भाग्याला फोन उचलायला लावते आणि म्हणते की हे बघ अगं फोन उचल. तर भाग्य फोन उचलते आणि फोनवर बोलते आणि ठीक आहे उद्या कळवते असं म्हणते. आता फोन झाल्यानंतर भाग्य ही प्राजक्ताला म्हणते की उद्या मला इंटरव्ह्यू साठी बोलवतात. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की ठीक आहे तू जा, मी इथे सगळं काही बघते. भाग्य म्हणते की अगं पण बाबा. तर प्राजक्ता म्हणते की अगं तू जा, मी आहे ना, आम्ही आहोत ना सगळेजण, तू जा बिनधास्तपणे. तेवढ्यात ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टर बाहेर येतात. घाईने सगळेजण डॉक्टर जवळ धावतच येतात. तेव्हा आता प्राजक्ता लगे डॉक्टरांना विचारते की डॉक्टर बाबा मामा कसे आहेत, ऑपरेशन व्यवस्थित झालं ना. भाग्य विचारते की बाबा ठीक आहे ना. तर डॉक्टर म्हणतात ऑपरेशन अगदी व्यवस्थित झालेलं आहे. तेव्हा सगळ्यांना फार आनंद होतो. वैद्य बुवांनी अतिशय चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे, अगदी स्ट्रॉंग मॅन, त्यामुळे आता काळजी करण्याचं सारखं काहीच कारण नाही. तेव्हा सगळ्यांना फारच आनंद होतो. चारुलता खुश होत आता डॉक्टरांसमोर हात जोडते आणि धन्यवाद म्हणते. त्यावरती प्राजक्त विचारते की डॉक्टर आम्ही मामाला भेटू शकतो का. त्यावरती डॉक्टर सांगतात की आता नाही पण थोड्या वेळाने तुम्ही नक्की भेटू शकता. तर चारुलता पुन्हा डॉक्टरांना हात जोडून धन्यवाद असं म्हणते. तर डॉक्टर म्हणतात की अहो मला कशाला धन्यवाद म्हणतात, माझं रोजचं काम आहे ते. वैद्य बुवांची इच्छाशक्ती चांगली होती त्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स नाही आल्यात आणि उद्यापर्यंत रिकव्हरी जर बरी झाली तर तुम्ही त्यांना घरी सुद्धा घेऊन जाऊ शकता. तेव्हा लगेच आता चारुलता म्हणते की थँक्यू डॉक्टर. सगळेजण आता खूप खुश होतात. चारुलता खुश होत म्हणते की मी आईला फोन करून येते. तेव्हा कौत्सुक, भाग्या आणि तृप्ती आणि प्राजक्ता हे चौघेजण एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि खूप खुश होतात. त्यानंतर भाग्य खुश होत प्राजक्ताचे आभार मानते आणि म्हणते की प्राजू खरंच थँक्यू. तू नेहमी म्हणत असते की लहानपणी बाबांनी तुला घरी आणून नवा जन्म दिला म्हणून, पण आज मात्र तू बाबांना परत नवा जन्म दिलेला आहे. तर प्राजक्ता खुश होत म्हणते की भाग्या अगं काही कसं तुझं. म्हणून त्या दोघी एकमेकींना पुन्हा घट्ट मिठी मारून आता खुश होतात. तर भाग्य खुश होत म्हणते की चल आता मी कळवते की उद्या इंटरव्ह्यू साठी येत आहे म्हणून. तेव्हा आता भाग्य म्हणते की हो फोन करते, मी भाग्यश्री वैद्य, मी उद्या इंटरव्ह्यू साठी यायला तयार आहे. म्हणून आता भाग्य खूप खुश होते. सगळ्यांना आनंदच झालेला असतो. त्यानंतर मात्र आता इकडे सुलोक्षणा आता फोनवर बोलत असते की जे काम मी सांगितलेले आहे ती सगळी व्यवस्थितच व्हायला हवी, कोणत्याही कामात मला हलगर्जीपणा नाही चालणार. आणि तेवढ्यात सगुणा आणि तिचा भाऊ बिट्टू आता तिथे आलेले असतात. सुलोक्षणाचा फोन कट होतो आणि तेवढ्यात बिट्टू समोर येतो आणि सुलोक्षणाच्या पायाला हात लावत म्हणतो की नमस्कार मॅडम. सुलोक्षणा म्हणते की बिट्टू सगुणाने तुला माझं काहीतरी एक काम सांगितलेलं होतं, तुला माझं काम जमत नाही का. तेव्हा बिट्टू काही बोलत नसतो आणि प्रीती मात्र आता चोरून भिंतीच्या आड त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तर सुलोक्षणा आता विचारते की बिट्टू मी तुला काय सांगितलं होतं की प्राजक्ताच्या भावाला म्हणजे कौत्सुफला घरामध्ये काहीतरी पैशाच्या प्रॉब्लेम मध्ये मी तुला अडकवायला सांगितलं होतं. तेव्हा बिट्टू म्हणतो की जी मॅडम. तर सुलोक्षणा विचारते की अजूनपर्यंत काम का झालेलं नाही. बिट्टू सगुणाकडे बघतो. तर सुलोक्षणा रागानेच विचारते की तुला माझं काम करण्यासाठी वेळ नाही का. जर तसं असेल तर मला सांग. सुलोक्षणा रागातच बोलते. बिट्टू म्हणतो की मॅडम तसं काही नाही. तर सुलोक्षणा विचारते की तुझं काम कुठपर्यंत आलेलं आहे, कारण आतापर्यंत मात्र प्राजक्ता त्या पैशांच्या साठी माझ्याकडे मात्र आता पैसे मागायला यायला हवी होती. तर जे काही काम मी तुला सांगितलं ते कामाबाबतीत, पण अजून सुद्धा प्राजक्ता आलेली नाही. आणि जर तुला काम जमत नसेल आणि तसं मला सांग. तेव्हा बिट्टू म्हणतो की मी सगळं काही माझ्या प्लॅनच्या हिशोबाने केलं होतं. मी त्या कौत्सुफला गंडवलं होतं 20 लाखामध्ये. 20 लाखाच्या कर्जात मी त्याला अडकवलेलं सुद्धा आहे, कारण त्याच्यावरती 20 लाखाचं कर्ज सुद्धा झालेलं आहे आणि 20 लाखाचं कर्ज त्याच्यावर तर झालेलं आहे. आणि आता मात्र त्या नराभाईने त्याच्या मागे गुंड सुद्धा पाठवले होते, पण काहीतरी लोचा झालेला आहे. आणि मॅडम आता तो कौत्सुफ तर माझे फोन सुद्धा घेत नाहीत. नक्की काहीतरी झालेलं आहे, कारण या सगळ्यामध्ये आता आम्ही त्याला अडकवलेलं होतं. आणि मी तर असं ऐकलं होतं की पोलिसांनी मात्र त्याला जेलमध्ये सुद्धा टाकलं होतं. त्यामुळे आड्यावर सुद्धा लोक आता त्याच्यापासून 2 हात लांबच राहतात.
सुलोक्षणा विचारते की म्हणजे तू माझं काम अर्धच केलेलं आहे तर. तेव्हा लगेच आता बिट्टूभाई म्हणतो की हे बघ आता मॅडम माझं ते करत असतो. तर सुलोक्षणा म्हणते की हे बघ सगुणा, तू मात्र तुझ्या भावाला समजाव जेव्हा मात्र माझा प्लॅन सक्सेसफुल होईल. कारण जेव्हा आता प्राजक्ता जे काही तिच्या भावाने कौत्सुकने पैशांचा व्यवहार केलेला आहे आणि तो निसरण्यासाठी जेव्हा ती माझ्याकडे येईल तेव्हा कुठे आपला हा प्लॅन सक्सेस होईल. आता मात्र सगुणा म्हणते की ठीक आहे. तर बिट्टू म्हणतो की हो जी मॅम, परंतु हे बघा मी तुम्हाला सांगतो तो कौत्सुक आहे ना तो माझा फोनच घेत नाही. तेव्हा आता सुलोक्षणा म्हणते की फोन उचलत नसेल तर मी काय करायचं आहे ते सगळं मी तुम्हाला सांगायला पाहिजे का. तेव्हा आता बिट्टूभाई खाली मान घालतो आणि ही प्रीती सगळं काही चोरून ऐकते. आणि हे बघा जर फोन उचलत नसेल तर गुंडांना कामाला लाव आणि काही झालं तरी आज मात्र वैद्य परिवारावर अशी वेळ आली पाहिजे की हॉस्पिटल मधून घरी आल्यानंतर त्यांच्या डोक्यावर छप्पर नसेल. असं काहीतरी कर की जेणेकरून आताच्या प्राजक्ताला इकडे माझ्याकडे पैसे मागायला यावंच लागतील. त्यामुळे आता जे मी तुला सांगितलेलं आहे तर ते लवकरात लवकर कर. आणि डोक्यावर जर छप्पर नसलं तर स्वाभिमानी माणूस काही करायला तयार होतो आणि काही ऐकायला सुद्धा. आज मात्र काही करून तू असं काहीतरी कर जेणेकरून प्राजक्ताला मात्र माझे पाय धरण्यासाठी माझ्याकडे यावंच लागेल. असं काहीतरी तुला करायचं आहे. म्हणून सगुणाने आता बिट्टूभाईला अगदी सुनावलेलं असतं आणि काही करून आज मात्र हे झालंच पाहिजे अशी सक्त ताकीद दिलेली असते. आणि आता ही प्रीती सगळं काही ऐकते. सुलोक्षणा आता सगुणा आणि बिट्टूला म्हणते की खूप वाट बघितलेली आहे. आता पूर्णपणे माझा संयम संपत आलेला आहे. पुढच्या 15 दिवसात प्राजक्ताचा सून म्हणून या घरामध्ये गृहप्रवेश व्हायलाच हवा. तेव्हा आता बिट्टू म्हणतो की हो मॅडम आपण बघतो की काय करता येईल ते. म्हणून मात्र आता लगेच सगुणा म्हणते की ठीक आहे चालेल. आणि लगेच बिट्टू आता कामाला लागतो. कारण आता प्राजक्ता म्हणजे इकडे पैशासाठी आलीच पाहिजे असं काहीतरी करण्यासाठी तो ठरवतो. आणि सुलोक्षणा आता बिट्टूला लगेच जाऊन कामाला लागायला सांगते. तेव्हा आता बिट्टू लगेच पाया पडतो आणि हो म्हणून निघून जातो. त्यानंतर आता प्रीती हे सर्व काही ऐकून घेते. सुलोक्षणा आता विचार करत आहे. त्यानंतर आता सकाळ होते आणि आता हा कौत्सुक मात्र आता आपल्या बेडवर बसलेला आहे आणि तो तृप्तीला सांगत असतो की अगं तृप्ती काय सांगू, जेलमध्ये असताना मात्र काही भिकाऱ्यासारखी अवस्था माझी झाली होती. आता तृप्ती त्याच्यावर ओरडते आणि म्हणते की तुझी बेकार अवस्था झाली होती, काय बोलतोस, 4 तासात मी तुला बाहेर काढलं आणि हे सगळं करताना माझी काय अवस्था झाली होती ते अगोदर विचार. तेव्हा आता कौत्सुक लगेच बेडवरून उठतो आणि म्हणतो की जाऊन दे मला हा विषयच नकोय. तेव्हा लगेच आता तृप्ती रागाने त्याला म्हणते की का नको तुला विषय, का नकोय, अरे इतका बिंडोकपणे तू वागूच कसं शकतोस, एवढं सगळं तुला करायचं होतं तर निदान तुम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतंस. अरे हे बघ मी तुला मदतच केली असती. अरे मग आता मी बघ तुला काय काय मदत केली असते की सीसीटीव्ही फुटेज जे काही कॅमेरा आहे तो अगोदर ऑफ करायचा आणि मग मात्र आता हळूहळू हे सगळं पैसे वगैरे काढायचे होते. इतक्या लवकरात लवकर हे सगळं करायचं नव्हतं. तेव्हा मात्र आता लगेच कौत्सुक हसतो आणि म्हणतो की तू तर या सगळ्यामध्ये एक्सपर्ट आहे. एक काम कर, जेव्हा आता नेक्स्ट टाइम मी चोरी करेल तेव्हा आता अगोदर मात्र मी तुला कॉल करेल. काय ग तू स्वतःचं इतकं कौतुक करते जसं तूच मला जेलमधून सोडवलं म्हणून. पुन्हाही मला सुलोक्षणा मॅमने सोडवलेलं आहे, कळलं ना तुला आता हे सर्व. तेव्हा लगेच आता तृप्ती म्हणते की हो का, आल्ला मोठा. अरे तुला सुलोक्षणा मॅमने सोडवलं का, पण त्यासाठी मात्र प्राजूच्या हातापाया कोण पडलं, मी. तर तिच्या समोर रडारड कोणी केली तर मी. आणि मला माहिती होतं की चोरी तूच केलेली आहे, तरी सुद्धा हे सगळं मी केलं तर ते तुझ्यासाठी. तेव्हा आता कौत्सुक म्हणतो की हो ना, कारण ही केस आता मागे घेतली गेली आणि सगळ्यांना असं वाटतं की मात्र ही चोरी मी केलेली नाही. तेव्हा आता तृप्ती लगेच म्हणते की हे बघ आता मात्र तू थँक्यू बोल मला. तर लगेच आता हा कौत्सुक म्हणतो की अगं आपल्या माणसाला कोणी थँक्यू वगैरे म्हणतं का, आणि तो आता थँक्स म्हणतो. त्यानंतर मात्र आता तृप्ती विचारते की अरे पण पुढे काय आहे. आणि मस्त आता 2-3 दिवस मी आराम करणार आहे आणि नंतर जॉब शोधणार आहे, काहीतरी जॉब वगैरे करतोय. त्यानंतर असं कौत्सुक असं म्हटल्यानंतर तृप्ती त्याला विचारते आणि तेवढ्यात मात्र आता त्याच्या मोबाईलवर फोन येतो आणि तो फोन नराबाईचा असतो. आता कौत्सुक फोन उचलतो आणि आता हॅलो असं म्हणतो. परंतु आता जेव्हा नराबाईचा आवाज येतो, नराबाईचा आवाज ऐकल्यानंतर मात्र कौत्सुक घाबरतो आणि लगेच तो ह्या तृप्तीकडे फोन देऊन टाकतो. त्यावरती तृप्ती म्हणते की अरे नराबाईचा फोन आणि तू कशाला उचललास. तेव्हा लगेच आता कौत्सुक म्हणतो की हे बघ तू त्याला असं सांग, तू त्याच्याशी बोल की मी जेलमध्ये आहे आणि जेलमधून सुटल्यानंतर मी पैसे देईल म्हणून. तेव्हा तृप्ती म्हणते की अरे तू बोल. परंतु कौत्सुक लगेच फोन बंद करून टाकतो. तर आणि म्हणतो की फोनच बंद केला त्यामुळे काही टेन्शनच घ्यायला नको. त्यावरती तृप्ती म्हणते की अरे तू वेडा आहेस का, अरे नराबाईचा फोन तू बंद केला, त्याला माहिती आहे की तू कुठे राहतो म्हणून. आणि तेवढ्यात मात्र आता ही आजी आहे तर ती आजी लगेच आता आवाज देते की तृप्ती, कौत्सुक. तेव्हा आता तृप्ती मात्र ते आजी मात्र त्यांच्या घरी कधी असणार आहे,
कारण ह्या वैतागून सोडतात. तर कौस्तुभ लगेच म्हणतो की आलो आलो आजी. त्यानंतर आता भाग्य ही इंटरव्ह्यूसाठी निघालेली असते, ती तयार वगैरे होते आणि तयार वगैरे झाल्यानंतर आता आजी त्या भाग्याच्या म्हणजे हातावर साखर वगैरे देते आणि म्हणते की हे बघ आता लवकरात लवकर तयार हो आणि हे बघ तुझ्या बाबांचं ऑपरेशन नीट पार पडलेलं आहे आणि ते सुखरूपपणे घरी येत आहे आणि हे बघ आता म्हणून आता सगळं काही मी तेव्हासमोर तयार करून ठेवलेलं आहे. पण आता जेव्हा औक्षणाचं ताट आहे ते सुद्धा तयार करून ठेवलेलं आहे. चारुलता आली की तिला दाखव. तेव्हा आता भाग्य म्हणते की आई आणि प्राजू येतच असतील आणि मी मुद्दाम पुढे आले. तेवढ्यात कौस्तुभ आणि तृप्ती बाहेर येतात आणि म्हणतात की आजी तू आम्हाला बोलवलंस का. आजी म्हणते की हो अरे, आणि कौस्तुभच्या हातावर मात्र साखर वगैरे देते आणि तृप्तीला म्हणते की आता मात्र कडू कडू बोलायचं नाही, गोड गोड बोलायचं आहे. तेव्हा आता तृप्ती मात्र आई आजीच्या हातावर साखर ठेवत म्हणते की आई आजी याची गरज तुम्हाला जास्त आहे. आता आजी म्हणते की अरे बघ ना कौस्तुभ बघ जरा, हे बघ अरे परमेश्वराची खूप कृपा म्हणून तुझे बाबा यातून अगदी सुखरूप बाहेर पडलेत. आणि भाग्याला म्हणते की अगं उगाच नाही भाग्या परमेश्वर कोणावर कृपा करत आणि तुझ्या बाबांची पुण्य खरंच फार मोठे आहे. आतापर्यंत मात्र त्यांनी इतक्या दिवस लोकांची सेवा केलेली आहे म्हणून. तेव्हा लगेच तृप्ती म्हणते की त्यापेक्षा मात्र आता लोकांकडून हे औषधाचे पैसे घेतले असते तर बरं झालं असतं. आज मात्र ही वेळच आली नसती. तेव्हा लगेच आता आजी म्हणते की बोलली शेवटी ही चोंबडी बोललीस. मी तरी म्हटलं की मगासपासून ही का बोलत नाही म्हणून, परंतु खरं सांगते की तुझ्या बाबांची पुण्याई आहे, लोकांची सेवा केली म्हणून मात्र आता हे सगळं काही व्यवस्थित पार पडलेलं आहे. एवढ्या अवघड परिस्थितीतून ते बाहेर पडलेले आहे. त्यावरती मात्र लगेच आता भाग्य म्हणते की आई आजी अगं हे बघ लोकांमुळे नाही तर आता प्राजूमुळे हे सगळं झालेलं आहे. कारण प्राजूने तिच्या आईचे तिच्यासाठी ठेवलेले जे काही पैसे आहेत तर ते पैसे आपल्या बाबांसाठी ठेवलेले आहेत आणि बाबांसाठी ते पैसे आज तिने वापरलेले आहेत आणि तेच पैसे आज बाबांच्या या ऑपरेशनला कामी आलेत. आणि कधीतरी अगं आई तू आजी प्राजक्ताचं कौतुक तरी करीत जा, दोन शब्द तरी तिच्याविषयी चांगले बोल. तेव्हा आता तृप्ती म्हणते की यांच्या तोंडून आणि म्हणजे कौतुक बरी आहेस ना भाग्य तू. तृप्ती आता जोरजोराने हसते. त्यावरती कौतुक म्हणतो की सकाळी सकाळी वाद तुम्हाला का घालायचा आहे. त्यानंतर मात्र आता लगेच आजी म्हणते की सांग तुझ्या बायकोला सांग की सासऱ्यांची खोली जरा नीट आवरून घे. तेवढ्यात मात्र आता ही चारुलता बाबांना घेऊन घरी येते. बाबा म्हणतात की येऊ का आतमध्ये. आणि आता सगळेजण लगेच मात्र इतके खुश होतात. भाग्य आता घाईने औक्षणाचं ताट घेऊन चारुलताच्या हातात देते. आता चारुलता बाबांचं मस्त आता औक्षण करते, त्यांना ओवाळते आणि त्यांना आतमध्ये घेऊन येतात. त्यानंतर आता तृप्ती विचारते की बाबा आता कसं वाटतं. बाबा आतमध्ये येऊन बसलेले असतात. तेव्हा आता बाबा म्हणतात की आपल्या घरी आल्यानंतर आपल्या माणसांच्या चेहऱ्यावर जर असं हसू बघितलं तर हॉस्पिटल पेक्षा बरं वाटतं. त्यावरती भाग्य म्हणते की बाबा पण आता आम्ही जे काही सांगू ना ते तसं करायचं आहे. तुम्ही इतके दिवस मात्र बाबा तुम्ही आमच्यासाठी राबराब राबत आलात, आमची काळजी घेतली, पण आता यापुढे मात्र आम्हाला तुमची काळजी घेऊन द्या आणि बाबा आजपासून सगळं काही मीच तुमचं करणार आहे. तर तेव्हा आता तृप्ती लगेच आता तिला टोमणा मारत म्हणते की हो ना तुला तरी दुसरं काय काम आहे. म्हणजे कसं की अगं तुला दुसरं काही काम करायचंच नाही आता असं मुद्दाम म्हणते. हातातील सगळी काही काम आहे तर ती बाजूला ठेवायची आणि बाबांची काळजी घ्यायची. त्यानंतर आता इकडे हे जे काही सुलक्षणाचं बोलणं प्रीतीने ऐकलेलं आहे ते सगळं काही मात्र आता ती ह्या श्रेयसला सांगते. श्रेयस हे सर्व काही ऐकल्यानंतर म्हणतो की काय बोलतेस, म्हणजे हे सगळं मोठी आई मुद्दाम घडून आणत आहे. तर तेव्हा मात्र आता तृप्ती म्हणते की हो. तर लगेच आता श्रेयस म्हणतो की अगं तू वेडी आहेस का. तृप्ती तू काहीतरी चुकीचं ऐकलेलं आहे. तेव्हा लगेच आता प्रीती म्हणते की श्रेयस वेड मला नाही तर तुझ्या मोठ्या आईला लागलेला आहे, म्हणूनच मात्र त्या प्राजक्ताला आपल्या घरची सून बनवण्यासाठी वाटेल त्या थराला जायला निघालेले आहेत. तेव्हा मात्र आता श्रेयस म्हणतो की नाही मला नाही वाटत हे असं होईल म्हणून, नक्की काहीतरी तुझा गैरसमज होत असेल. त्यावरती आता तृप्ती लगेच म्हणते की अरे अरे आपल्या घरामध्ये इतके तमाशे झालेत आणि त्या आलोकने मात्र त्या प्राजक्ताच्या डोक्यात कुंडी घालण्याचा प्रयत्न केला, तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला, पण एवढं सगळं होऊन सुद्धा जे काही आहे त्या मोठ्या आईंच्या म्हणजे खूळ आहे जे डोक्यामध्ये ते कुठे जात आहे का. तेव्हा तर श्रेयस म्हणतो की हो पण आता काय करायचं. त्यावरती लगेच आता तृप्ती म्हणते की अरे मग आता काट्यानेच काटा काढायचा आहे. तेव्हा तर श्रेयस विचारतो की म्हणजे नक्की काय करायचं आहे. तेव्हा लगेच आता तृप्ती म्हणते की म्हणजे तर त्या आलोकला ती प्राजक्ता लग्न म्हणून तर बाजूलाच आहे, परंतु त्याला ती समोर सुद्धा नकोय. हे तर सगळं लांबचीच गोष्ट आहे. श्रेयस म्हणतो की हो हे तर सर्व खरं आहे, म्हणजे प्राजक्ताचा इतका रागराग करणारा आलोक तिच्याशी कसलं लग्न करतोस. आणि मी तर म्हणतो की लग्नाचा साधा विषय जरी निघाला तरी सुद्धा तो चवताळेल. त्यावरती प्रीती म्हणते की करेक्ट
आता मात्र तू करेक्ट बोलला. पण जेव्हा मोठी आई मात्र आलोकचं लग्न त्या प्राजक्ताशी ठरवतात, हे जेव्हा आलोकला समजेल आणि त्यावेळेस काय होईल, तेव्हा आता श्रेयस म्हणतो की काय होईल, अगं हे फक्त तो अख्खं घर डोक्यावर घेईल आणि मी तर म्हणतो की ते अख्खं घर आहे तर तो पेटवेल. तेव्हा आता प्रीती म्हणते की अरे श्रेयस, हे तर आपल्याला हवं आहे. आणि आता समज मोठी आई मात्र जे काही आता ही लग्नाची तयारी करत आहे आणि ती बातमी जर आलोकडे पोहोचली तर तो भयंकर चिडेल, रागवेल आणि ह्या सगळ्या गोष्टी मात्र आपण आपल्या फोन मध्ये रेकॉर्ड करायच्या आणि त्या सगळ्या प्राजक्ताला पाठवायच्या आहेत. मग काय होईल, तेव्हा लगेच आता प्रीती हसते. श्रेयस विचारतो की काय होईल, अरे ती प्राजक्ता आपल्या घरची सून बनून येण्याचं ठरव, अरे आपल्या घरात पाऊल सुद्धा ठेवू शकत नाही, कारण हे असंच होणार आहे. तर तेव्हा आता हे ऐकून श्रेयस तर फारच असतो. त्यानंतर मात्र आता इकडे बाबा आलेले आहेत, सगळेजण बाबांच्या जवळ बसलेले आहेत. तर भाग्य म्हणते की हे बघा बाबा, तुम्ही तुमच्या पेशंटला आता पथ्य पाळायला सांगत आहे, त्यामुळे मात्र आता आजपासून तुम्ही सुद्धा पथ्य पाळायचे आहेत. तेव्हा बाबा म्हणतात की एवढी काही गरज नाही. तर भाग्य म्हणते की बाबा, मी तुमचं काही ऐकणार नाही, आजपासून मात्र तुमच्या पथ्य पाण्याची जबाबदारी माझी असेल आणि हार्ट पेशंटची काळजी कशी घ्यायची आहे मला माहिती आहे. आणि लगेच मात्र ती चारुलताला म्हणते की आजपासून बाबांच्या जेवणातील मीठ बंद असेल आणि बाबा रोज सकाळी आपण अर्धा तास वॉकला जायचं आहे आणि काही टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शनच्या नानाची टांग मोडून मज्जा करायचं, एन्जॉय करायचं आणि जे जे काही तुम्ही करणार आहे ते सर्व मी सुद्धा करणार आहे, म्हणजे तुम्हाला कंपनी मिळेल आणि तुम्ही जे खाणार तेच मी खाणार आहे. आणि त्यावरती आता कौस्तुभ लगेच विचारतो की अगं कंपनीवरून आठवलं, भाग्या तू तर जॉबला जाणार आहेस. तृप्ती लगेच म्हणते की आता तर तू तोंड वर करून म्हणाले की तुम्ही जे जे करणार ते सर्व मी करणार म्हणून, अगं मग तू जॉबला गेले कोण हे सर्व करणार बरं. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की मी आहे, मी सगळं काही करेल आणि भाग्याची सगळी काम मी करणार आहे. तर भाग्या जॉबला गेल्यानंतर तिच्या सगळ्या काही कामाची जबाबदारी माझ्यावर असेल. आणि मामा, अरे तुला असं वाटत असेल की मी भाग्यासारखं एकदम कडक वगैरे नाही वागणार, असं नाही, मी सुद्धा भाग्यासारखं एकदम कडक वागणार आहे. तर तेव्हा लगेच आता मामा म्हणजे वैद्यभाऊ म्हणतात की बापरे, आता मात्र माझं काही खरं नाही, तुमचा हा उत्साह बघून मलाच फार टेन्शन आलेलं आहे असं म्हणतात. तेव्हा आता भाग्य खुशच म्हणते की बाबा मग म्हणा टेन्शनच्या नानाची टांग. तेव्हा आता भाग्य सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहते आणि भाग्य आता सगळ्यांना म्हणते की तुम्ही असे का बघतात, सगळ्यांनी म्हणा टेन्शनच्या नानाची टांग. सगळेजण एका आवाजात टांग असे म्हणतात आणि सगळेजण आता खूप खुश होऊन हसतात. भाग्य खुशच बाबांच्या जवळ येते. आता बाबांना सुद्धा खूप छान वाटतं. तर शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. त्यानंतर आता भाग्या आणि प्राजक्ता हे दोघी आता मामांना घेऊन आतमध्ये आलेले असतात आणि मामांसाठी जो काही नाश्ता केलेला असतो तर प्राजक्ता मामांना सुद्धा भरवते आणि भाग्याला सुद्धा भरवत असते. आणि आता मात्र चारुलता सुद्धा तेथेच असते. भाग्य म्हणते की खरंच खूपच छान. त्यानंतर आता प्राजक्ता म्हणते की मामा आता तुझा नंबर आहे, तू खा. तेव्हा वैद्यभाऊ म्हणतात की नाही, मी आता घरी आलो, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, ऑपरेशन साठी इतका खर्च लागला, इतके सारे पैसे तुम्ही कुठून आणलेत आणि हे सर्व कसं मॅनेज केलं. तेव्हा आता भाग्या, प्राजक्ता, चारुलता यांना फार मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर आता मात्र हे सर्व काही आलोकला समजण्यासाठी आता श्रेयस आणि प्रीती या दोघांचा एक प्लॅन सुरू असतो आलोकला सगळं काही कळण्यासाठी. तेव्हा दोघे लगेच मात्र आता आलोक तिथे रूम मध्ये आहे आणि रूमच्या बाहेर बोलत आहे. प्रीती त्याला म्हणते की अरे आता तरी मला वेळ दे. श्रेयस विचारतो की कशासाठी, अरे आपल्या घरामध्ये लग्न आहे, मग लग्नासाठी मला साड्या वगैरे नाही नको का. तर लगेच आता श्रेयस बोलतो की काय बोलते लग्न. तर प्रीती आता मुद्दा म्हणते की अरे मोठ्या आईने आपल्या आलोक भाऊजींचं लग्न ठरवलेलं आहे, ठरवणार आहे त्या, मग माझ्याकडे साड्या वगैरे काही नको का. लग्न म्हणल्यानंतर आलोक हे सर्व काही ऐकतो, त्याला तर धक्काच बसलेला असतो, कारण आता मोठी आई आपलं लग्न ठरवत आहे आणि आलोकला हे सर्व कळण्यासाठी प्रीती आणि श्रेयस मुद्दाम तेथे बोलत आहे आणि मुद्दाम त्यांनी आता लग्नासाठी आता हा आलोक काय रिएक्ट होतो, नक्की काय होतं आणि आता मात्र त्याने लग्नच करायला नको यासाठी त्यांनी हे केलेला प्लॅन आहे. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.